नमस्कार, संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील नौपाडा पोलीस स्टेशन इथे आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. आपण माझ्या सोबत पाहू शकता की भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या बरोबर लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. भाऊ, काय सांगाल घडलेला प्रकार काही अरे हा बाबासाहेबाचा लेख आहे, अशा कुत्र्याला घाबरणारा नाहीये. हे कुत्रे RSS चे दलाल त्या सचिन साठेने पाठवले होते. त्या हरामखोराला बोलतो, मी उद्या नाशिकच्या दौऱ्याला जाणार आहे. अरे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनुसूचित जाती बनवलेले आहे त्याला तोडण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर त्याला विरोध आम्ही करणारच. ह्या सरकारचं हे सुनियोजित कट आहे. अरे तुम्ही 30 कुत्र्यांनी एका वाघावर हल्ला केला पण तुम्हाला घाबरलं नाही. तुम्ही बोलत होते जय श्रीराम बोल, तुम्ही बोलत होते जय लहूजी बोल, तुम्ही बोलत होते जय अण्णा बोल. अरे हा बाबासाहेबाचा लेख फक्त जय भीमच बोले. आणि माफी मांग, माफी. अरे आम्ही सावरकरची औलाद नाही, आंबेडकरची औलाद आहे. माफी मागत नाही, गांडीवर फटके देऊ. जे जे व्हिडिओ मध्ये दिसतील सगळ्याला फटके देऊ. काय नेमकं प्रकरण काय घडलं होतं? प्राथमिक मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक माझ्या संपर्कात आले होते. ते मला बोलत होते की दादा जय भीम, तुमचं काम खूप चांगलं आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्हाला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. आणि असं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस मी दौऱ्यावर जातो तर मला लोक भेटत असतात. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपला भाऊ आपल्याला भेटत असेल, कोणाची काही अडचण असेल. जर मी असा घाबरत राहिलो आणि लोकांना, माझ्या समाजाला भेटलो नाही तर मग ज्या समाजाला माझी गरज आहे मग त्यांची बी भेट होणार नाही. म्हणून मी खुल्या मनानं आणि खुल्या दिलाने न घाबरता त्याला भेटायला गेलो. पण एक लक्षात ठेवा, त्याला झक मारून जय भीम बोलूनच मला बोलवावं लागलं. आणि मी त्या जय भीमच्या नाऱ्यावर जीव गेला तरी बेहतर. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. जय भीम तिथं गेल्यानंतर असे 20-25 पोरं, ते पण सगळे पहिला जय भीम जय भीम जय भीम केलं. मी सगळ्यांना मिळालो, जय भीम जय भीम. माझा जितू होता, माझा संजय होता, जय भीम बोललो. आणि सगळ्यांनी माझं रिंगण केलं. रिंगण केल्यानंतर मला बोलता मारायला सुरुवात केली. बोल जय लहूजी बोल, जय श्रीराम बोल, जय अण्णा बोल. मी बोललो मला मारा पण मी काय बोलणार नाही. मी बोलायला ते मला मारायचे. मी बोललो थोडं मला श्वास घेता आला पाहिजे. पाणी पित असताना एक जण मुतण्याचा प्रयत्न करत होता पण मी त्याने एवढं रागाने बघितलं, त्याने तसं काही केलं नाही. परंतु मला जे माफी माग हे कर, मी त्यांना शेवटपर्यंत माफी नाही मागितली. आणि ह्या हरामखोरांच्या नाकावर टिचून उद्या नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहे. अरे तुमच्या गांडीत जेवढा दम असेल ना, मला पुन्हा हात लावून दाखवा. अरे बाबासाहेबांच्या कामासाठी हा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही. जय भीम. घातक हल्ला केला. सध्या आपल्या बरोबर भीम आर्मी जातीवादी सरकारने जातीमध्ये तेढ लावायचं जे होतं ते झालंच आणि ते चालूच राहणार आहे. मला वाटतं आज यांनी जे केलं कृत्य हे आम्हाला पहिले ट्रॅप केलं. अरे आमचा एक वाघ लाखांना भारी पडतो. आमच्या हातात जेव्हा 500 महाराजांची ती ताकद आहे ना, 500ची तलवार घेऊन आम्ही फिरत होतो, ही ताकद आजही आमच्यामध्ये. आम्हाला ट्रॅप करून मारत असाल तर हे तुम्हाला भारी पडणार. मी सांगतो या राजू साठेवर आज हल्ला नाही झाला, हा तो आज बाबासाहेब आंबेडकरच्या समाजावर हल्ला झालेला आहे. आणि हा बदला आम्ही घेत राहू. आम्हाला प्रशासनाची एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना अटक करावी. जय भीम. प्रथम या सर्व भीम सैनिकांचा मनापासून जय भीम करतोय. आज तुम्हाला ही जी हकीकत समजली, आपले भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यावर प्राणघात हल्ला हा काही मनुवादी लोकांनी फसून केलेला आहे. त्याचा पहिले मी जाहीर निश्चित करतो. मी ह्या सरकारला आवाहन करतो, हा सरकार RSSचा सरकार आहे. या सरकारने आपल्या बौद्ध समाज, ह्या SC समाजातल्या 59 जातीमध्ये कशी तीड निर्माण करायची आणि त्या तीड निर्माण करण्याकरता त्या मांगांना हाताशी घेऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणचे तुकडे करू पाहतात. मग ही लक्षात जर
भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर मग भीमराज सेनेने काय सांगितलेलं आहे का बाबा बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलंय आणि त्याचे तुकडे करू नका. आणि मग पहिल्यांदाच आम्ही स्वतः मी स्वतः महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे, रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत, माझ्यासमोर जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आम्ही ह्या वर्गीकरणाला पाठिंबा दिला होता. पुण्याला एक परिषद घडली आणि त्या परिषदमध्ये स्वतः भाऊंनी त्यांना पाठिंबा दिला. परंतु पाठिंबा देत असताना हा जो सरकारने कोर्टाच्या माध्यमातून हायकोर्टाच्या माध्यमातून त्यांना जो परमिशन दिलाय आणि त्याला कोर्टाला कोण विरोध करू शकत नाही. परंतु जर तुम्हाला आरक्षण भेटत असेल तर तुम्ही घ्या, आमचा काही दोष नाही. परंतु आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही खालच्या पातळीत बोलत असाल, आमच्या रमाईला खालच्या पातळीत बोलत असाल, इथं जे आझाद मैदानाला एक सभा झाली त्याच्यामध्ये तो मनुवादी संजय इचे हा बोलतोय हा महाराष्ट्र जर कुणाचा असेल तर टिळकांचा असेल, गोलवलकरांचा असेल, सावरकरांचा असेल आणि बाबासाहेबांचा काही संबंध नाही. मग हा जो खरोखर राग हा आपल्या प्रत्येक भीम अनुयायांच्या मनात पाहिजे होता. हा राग जर कुणाच्या मनात आला असेल तो फक्त एकमेव एक नेता राजूभाऊ थाटे आणि भीमराज सेनेच्या मनात आला. आणि मग त्यांना उत्तर देत असताना त्यांच्या बुडाखाली आग लागली आणि आग लागल्यानंतर मग काही टोल केला का हा एकच माणूस असा आहे तर सर्वांना RSS नी गप बसवलेले आहेत, आम्ही पण RSS चे पिल्लो आहेत, पण हा माणूस झुकणारा नाही. आणि मग त्याला झुकवण्याचं काम करतात. आणि झुकवण्याचं काम करत असतील तर बाबासाहेबांचं नाव घेऊन ह्या जर माणसांनी त्या 25 जणांच्या मध्ये एकट्याने उभा राहिलेला आहे तर त्यांना जर सहनशक्ती असेल तर त्याही कधी पण आव्हान द्यावा, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला बोलवा. राष्ट्रीय अध्यक्षाच्या बरोबर आम्ही 10-12 जण असू, तुम्हाला तशीच प्रत्युत्तर देऊ. परंतु हे सर्व करत असताना मी परत त्यांना एकदा विनंती करीन, बाबा हो मारा, भरपूर मारा, एवढे मारा तर तुम्ही ज्या गावात राहतात त्याच स्मशानभूमीमध्ये आमचा मैत झाला पाहिजे. जर आम्हाला तुम्ही सोडला तर तुमचे तुकडे पण मोजता येणार नाही, कारण का ही भीमाची अवलाद आहे आणि भीमाची अवलाद कधी कुणाला घाबरणार नाही हे पण सुद्धा जाहीर सांगतो. आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, हा जो कट आहे हा मला तर वाटतंय मांगांचा नसेल, सुशिक्षित मातांत करू शकत नाही. हा जो कट आहे हा सरकार RSSचा सरकार, शेंडेवाला सरकार, हा मुख्यमंत्री ह्याचा कट आहे. आणि ह्यानेच ही माणसं पाठवली असतील जेणेकरून राजू भाऊना आपण टार्गेट करू मारू आणि मांगांवरती हा नाव येईल. मांग हा समाज यांच्या नजर जाईल आणि मग मांग ह्यांना मारतील, मांग त्यांना मारतील आणि दोघांच्या दंगली होतील. जेणेकरून आम्ही जसा OBC समाजामध्ये मराठा समाजामध्ये जशी भांडणं लावली तशी यांच्यात लावू, पण कदापि आम्ही खपून घेणार नाही. आणि हेच एकच सांगतो का राजूभाऊ आहे, भीमाचा वाघ आहे आणि त्याच्या पाठी आम्ही जरी कार्यकर्ते म्हणून जर कमी असेल पण त्या राजूभाऊ थाटेच्या बरोबर त्याच्या अख्ख्या घरातली फॅमिली आहे. मग तुम्ही विचार करा, जर त्याच्या घरातली फॅमिलीला तो जर न्याय देऊ शकतो तर आपल्या समाजाला किती देईल. आणि म्हणून तुम्ही राजूभाऊ थाटेच्या बरोबर राहायचा. ज्याने जो हमला केलाय त्याला मी रायगड जिल्हा म्हणून आव्हान करतोय, ज्याची व्हिडिओ आपल्याला त्या मोबाईल मध्ये दिसेल त्याला मारण्याचं काम फक्त मनोहर कांबळे भीमराज सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून करणार आहे. जय भीम. माझा ज्यांनी हल्ला केला त्यांना सांगण्याचं एकच आहे, तुमच्यात दम असेल या उद्या, आम्ही चाललोय नाशिकला. तुम्ही 25 आले, उद्या 500 या. दम असेल तर 1000 या, पण आम्ही भीमराज सेनेचे कार्यकर्ते ऐकणार नाही. तुमच्या दम असेल या नाशिकला आणि आमची गाडी थांबवा, नाही तुमचे हातपाय तोडले तर आम्ही नाही घाबरा, आम्ही केसेस घ्यायला पण तयार आहे. आम्ही भीमाची लेकरं आहे आणि बाबासाहेबांचा कायदा मानतो आणि बाबासाहेबांच्या कायद्याने चाललोय. पण आम्ही विसरू नका, आम्ही महार आहे. ती तलवार आम्ही हातात घेतली आणि घेऊ, पण पुन्हा राजूभाऊच्या कोण नादी लागला त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. हा आमची चेतावणी आहे. तुम्हाला धमकी आहे काय समजा, परत राजूभाऊच्या कोण नादी लागला त्याचे हातपाय तोडू, तो लेडीज असू का जेंट्स असू, आम्ही कोणाला नाही घाबरत. एवढंच सांगतोय. जय भीम. जय भीम. मी तुम्हाला सर्वप्रथम म्हणेल की हा जो हल्ला आहे ना, हा एका व्यक्तीवरचा हल्ला नाही. हा भ्याड हल्ला जो आहे ना, जेव्हा यांना विचारांची लढाई लढता येत नाही ना तेव्हा हे कुत्र्यासारखे मागे लागतात. यांनी आतापर्यंत तेच केलंय. त्यांनी आपले जे सगळे जे लोक आहेत त्यांच्या हत्याच करवल्यात. तुम्हाला चांगलं माहिती आहे, दाभोळकरांना त्यांनी मारले कारण विचारांची लढाई लढू शकत नव्हते. गौरी लंकेशला त्यांनी गोळी झाडून मारलं कारण ते विचारांची लढाई लढू शकत नव्हते. आता फडणवीसने खूप मोठा प्लान तयार केलाय. तो प्लान असा आहे की जे बौद्ध समाजाबरोबर मातंग समाज सोबतीने लढत होता
ना तो वैचारिक असलेला बौद्ध समाजाचा पाठीचा कणा तोडायचा, त्याला एकटं पाडायचं. त्यांनी मराठ्यांपासून वेगळं केलं, ओबीसीपासून वेगळं केलं, आता त्या बौद्ध समाजाला एकटं पाडायचं. कारण तो बाबासाहेबांची वैचारिक चळवळ चालवतो, तो या RSS ला पुरून उरतो. बाबासाहेबांचं संविधान असू द्या, बाबासाहेब असू द्या की आंबेडकरी समाज त्याच्याशी दोन हात करायला उभा राहतो, चळवळीची दोन हात करणारा आंबेडकरी समाज. मग त्या आंबेडकरी समाजावर तोडका मोडका का होईना मातंग समाज उभा राहतो. मग या मातंग समाजाची डोकी भडकवली की तू बौद्ध समाजाबरोबर राहू नको, त्याला एकटं पाड. आणि त्याला एकटं पाडण्याचं षडयंत्र मग यांनी हळूहळू केलं. काही दलाल जातीवादी RSS प्रणित मातंगांना त्यांनी हाताशी घेतलं आणि त्यांना बेछूट बेजबाबदार पद्धतीचे त्यांनी सोशल मीडिया त्यांनी रान उठवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विश्वगुरु विश्ववंदनीय महापुरुषाबद्दल त्यांनी अतिशय अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करायला सुरुवात केली. खूप संयम बाळगला आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी, पण सगळेच संयम बाळगणारे नसतात, सगळेच वैचारिक प्रत्येक प्रकारची लोक असतात. समजा तुमच्या एखाद्या बापावर कोणी हमला केला, एखादा मुलगा कायदेशीर मार्गाने जातो, दुसरा मुलगा लगेच त्याला जाऊन मारायला जातो. प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. आंबेडकरी चळवळीतली लोक ठीक आहे, साधे आहेत, काही शिकलेली आहेत, इंटेलेक्चुअल आहेत, पण प्रत्येक प्रकारची लोक आहेत. कोणी आक्रमक आहेत आणि प्रत्येक या 5 बोटांनीच एक हात तयार होतो ना, आणि या 5 प्रकारच्या लोकांची गरज आहे. मग त्यांनी ती नस ओळखली, त्यांनी बेजबाबदार पद्धतीने सोशल मीडिया गाजवायला सुरुवात केला. आणि मग आमच्या समाजातले जे काही आक्रमक तरुण होते त्यांनी त्याला उत्तरं द्यायला सुरुवात केली. परंतु आजही मी इथे ठामपणे बोलते, कोणीही कोणत्याही महापुरुषाबद्दल आजही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याने कुठलंही चुकीचं वक्तव्य केलं नाही. फक्त वास्तविकतेला धरून वस्तुनिष्ठ त्यांना प्रश्न विचारले की खरंच असं आहे का. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन, या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते. उत्तर प्रदेशमध्ये रोहिदास समाज, चर्मकार समाजाचे लोकांचे आदरस्थान आहेत संत रविदासांचा आम्ही आदर करतो. संत रविदास त्यांचे आदरणीय, तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते बाप मानतात. बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे आदरणीय आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते बाप मानतात. मी मान्य करते की अण्णाभाऊ साठे तुमचे आदरणीय आहेत, आम्ही आदरणीय मानतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बाप असतील हे संपूर्ण देशाला माहिती आहे. अनेक जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, आपल्या आदर्शांना लोकांना स्वीकारून. परंतु यांनी काय केलं, बाबासाहेबांसारख्या महाप्रखंड पंडिताची तुलना ऐरा गैऱ्या गटार यांची सुरुवात कचऱ्यांची करायला. बघा, कुठे मुतखडा कुठे सूर्यप्रकाश, मुतखड्यात फरक आहे ना. आणि मग त्या पद्धतीने मग त्यांनी आता काय केलं, ठीक आहे, कायदेशीर कारवाईच्या धमक्या दिल्या, वेगवेगळ्या पद्धतीने अशिक्षित अडाणी लोक सोशल मीडियावर बोलायला लागले. आंबेडकरी चळवळीच्या वैचारिक लढाईला ते उत्तर देऊ शकले नाहीत. मग उत्तर देऊ शकत नाहीत तर मग असं भ्याड हल्ला करायचा. मग भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू थाटे साहेब जेव्हा चळवळीच्या कामासाठी त्यांना चॅलेंज देतात, तुम्ही आम्हाला हात लावून दाखवा, तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही. आणि त्या गोष्टीने ते उद्या नाशिकला होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या परिषदेला, पोलखोल परिषदेला आम्ही सगळेच जाणार होतो. मी बाय ट्रेन जाणार होते, आमची बरीच लोक उद्या नाशिकला पोहोचतात. पोलखोल परिषद आहे ती कटके साहेबांनी ठेवलेली. आणि उद्या तिथे पोहोचत असताना अतिशय असे बोलतात ना, अतिशय भ्याड हल्ला, म्हणजे अरे सर तुम्ही छातीवर वार करत नाही रे हरामखोरांना, तुम्ही प्रेमाने जीव काढून देणारा आंबेडकरी समाज, तुम्ही प्रेमाने आमचा घात केला, ठीक आहे, काय फरक नाही पडत. बुद्धांची करुणा आमच्या मनामध्ये आहे. आणि ज्यांनी कोणी हल्ला केला आणि नंतर येऊन मांडे वाजवलेत ना, त्या एकाला पण आम्ही सोडणार आणि तोपर्यंत एकही आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता इथून हलणार नाही. आणि मला अभिमान वाटतो साहेब. बघा, आम्ही फार मोठे नेते नाहीये, आम्ही फार मोठे, आमच्या मागे गॉडफादर नाहीये. आमचा नेता एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आमचे सगळे किती काही असलं ना, आम्ही फाटके जरी असलो ना, तर एवढा मोठा तुमचा महापुरुष सावरकर जेव्हा त्याच्यावर आला तेव्हा माफी मागून मोकळा झाला आणि पळाला. पण आमचा साधा कार्यकर्ता हो, साधा तुम्ही बाबासाहेबांपर्यंत लय लांब गेले. एक कार्यकर्ता, तुम्ही 50 कुत्रे होते अवतीभोवती, तरी सुद्धा माफी मागितली नाही. इथेच तुम्ही हारलात. आणि हीच आंबेडकरी चळवळीचा विजय आहे की आम्ही माफी मागणाऱ्यांची अवलाद नाही, आम्ही धडा शिकवणाऱ्यांची अवलाद आहे. आणि तुम्हाला आम्ही लवकरच धडा शिकू कायद्याने, कारण कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे. हो, आमचाच बाप. कारण बापाशी गद्दारी करणारी कोणतीही अवलाद नसते. तुम्ही बापाशी गद्दारी केली, तुम्ही नाजायज अवलादी आहात. तुम्हाला तुमचा बाप माहिती नाही. तुमचा बाप आहे गोळवळकर, तुमचा बाप आहे सावरकर, आणि आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब. आणि आमची बाबासाहेबांची लेकरं लढतील, जे बैमान आहेत ते बाबासाहेबांच्या अवलादी नाहीत. तुम्ही तुमचा बाप तपासा आता. एवढंच बोलते. परंतु याचा बघा, मी तुम्हाला सांगते, आता या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, ही सुरुवात केली त्यांनी. मी खूप दिवसापासून याचीच मला भीती होती की हे लोक आता काय करतील, काही एखाद्या मातंगाला मारतील, बौद्ध समाजाच्या माणसाला मारतील आणि बोलतील की मांगाने हमला केला, बौद्ध समाजाने हमला केला. अशा पद्धतीने ते हमले करवतील आणि बौद्धांच्या मातंगांच्या झोपड्या घर जाळतील.
काहीतरी जातीवाचक शब्द तुम्हाला उस्कवणार, काहीतरी बोलणार आणि त्या पद्धतीने तुमच्यावर अटॅक करतील आणि ह्या दंगली भडकवतील की बघा जो मांग बौद्धांच्या मदतीला जात होता त्याला तो मांगाला मारतो आणि जो बौद्ध मांगांसाठी मोठा भाव म्हणून उभा राहत होता ते एकमेकांच्या झोपड्या चालतात. जे बीजेपीला RSS ला ज्या बामणांना शक्य नाही झालं ना ते हे लोक आमच्याच भावाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमची शिकार करतात. पण एवढं सोपं नाही. मी सगळ्यांना विनंती करते, हा काळ फार कठीण आहे. उद्या आणखी कोणावर हल्ले होतील, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला एकटं पडू देऊ नका. मी म्हणेल उद्या तुमच्या मातंगाचा आमचा आंबेडकरवादी मातंग असेल ना तरी आम्ही येऊ, कारण बापाला बाप म्हणणाऱ्यांशी आम्ही गद्दारी नाही करत. कारण तुम्ही गद्दार असू शकता, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाहीये. परंतु हा हल्ला आंबेडकरी चळवळीवर हल्ला आहे आणि बाबासाहेबांची चळवळ एवढी कमजोर नाही की तुमच्या एका भ्याड हल्ल्याने थांबली जाईल. तो हल्ला होत राहतात. तुम्ही बाबासाहेब गेल्यानंतर 70 वर्षानंतर पण बाबासाहेबांच्या मूर्त्या तोडतात, 2500 वर्षानंतर बुद्धांच्या मूर्त्या तोडताय, परंतु विचार संपले नाहीत आणि बाबासाहेबांचे विचार संपणं एवढं सोपं नाही. काल परवा शकत आता बस, आता विचार करा, आता कोणता भाव तुमच्यासाठी येतो तो विचार करा. डॉक्टर